सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. भावशेखरचा आजचा भाग एका विशिष्ट पुस्तकाला असा मी समर्पित करतोय. जमशेदजी टाटा यांच्यावरती अगदी अलीकडच्या काळामध्ये आलेलं हे पुस्तक. आर गोपालकृष्णन आणि हरीश भट हे जे टाटा समूहाशी 35-40 वर्ष प्रत्येकी समूह निगडीत आहेत अशा दोघांनी लिहिलेलं हे पुस्तक. दोघंही टाटा समूहामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टाटा सन्स सहित उच्चपदस्थ अधिकारी. हरीश भट यांचं हे काही पहिलं पुस्तक नाही. हरीश भट यांचं टाटा लोग नावाचं पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं आणि त्यावेळेला ते गाजलं होतंही. या दोघांनी लिहिलेलं आणि अगदी काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेलं हे पुस्तक जमशेदजी टाटा, आणि आज हे पुस्तक माझ्या भावशेखरचा विषय. हे पुस्तक घ्यायची दोन कारणं. केवळ हे पुस्तक 2024 या अगदी अलीकडच्या काळात प्रकाशित झालंय हे त्याचं एकमेव कारण नाही. जमशेदजी टाटांवरती आलेलं हे पहिलं पुस्तक आहे असं सुद्धा म्हणण्याचं धाडस होत नाही. आणि हे केवळ मी म्हणतोय अशातला भाग नाही. खरं सांगायचं म्हणजे या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आर गोपालकृष्णन आणि हरीश भट यांनी मोकळेपणाने सांगितलंय की हे जमशेदजी टाटा यांचं चरित्र नाही. जमशेदजी टाटा यांची सविस्तर सखोल चरित्र याच्या आधी प्रकाशित झालेली आहेत. पण या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. जमशेदजी टाटा हे शीर्षक जरूर आहे, पण पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस असं त्याचं उपशीर्षक आहे. आणि म्हणून मला हे पुस्तक घ्यावंसं जास्त वाटलं. आणि ह्या पुस्तकाविषयीचं कुतूहल माझं जागृत व्हायचं अजून एक कारण आहे. काही काही वेळेला ना एखाद्या पुस्तकाची अर्पण पत्रिकाच इतकी आगळी वेगळी असते की त्याच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण त्यांना आपल्याला पाहावं लागतं. मग तो त्या संबंधित लेखकांचा उद्देश असतो की नाही मला कल्पना नाही, परंतु या पुस्तकाची अर्पण पत्रिका ही अगदी अशीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस. जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस असं शीर्षक असलेलं हे पुस्तक टाटा समूहाला समर्पित नाही. हे पुस्तक रतन टाटा यांना समर्पित नाही. हे पुस्तक टाटा सन्स ही जी बोलवती धनी आहे संपूर्ण टाटा समूहाची, त्याचे आत्ताचे असलेले CEO एन चंद्रशेखर यांनाही समर्पित नाही. तर जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक बॉम्बे हाऊस या इमारतीला समर्पित आहे आणि त्याच्या नावाने या पुस्तकाची अर्पण पत्रिका आहे. आर गोपालकृष्णन आणि हरीश भट असं म्हणतात की बॉम्बे हाऊस या वास्तूला 2024 साली 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या पुस्तकाची निर्मिती आणि म्हणून या पुस्तकाची अर्पण पत्रिका बॉम्बे हाऊस या नावाने. कारण बॉम्बे हाऊसमध्ये JRD टाटांचं ऑफिस होतं. बॉम्बे हाऊसमध्ये आजही टाटा समूहातल्या फार मोठ्या कंपन्यांची फार मोठी ऑफिसेस होतात. साधारणपणे एकंदरीतच टाटा सन्सचं ऑफिसही बॉम्बे हाऊसमध्ये आहे. टाटा समूहाशी अत्यंत महत्वाचे निर्णय बॉम्बे हाऊसमध्ये घेतले जाण्याची खूप मोठी परंपरा आहे. या निर्णयाने या धोरणाने भल्या बुऱ्या सगळ्या अर्थाने टाटा समूह घडत गेला. या घडण्याला बिघडण्याला या घटनांना या घटकांना बॉम्बे हाऊस ही इमारत साक्षी आहे, साक्षीदार आहे आणि ती साथीदारही आहे. आणि म्हणून त्या वास्तूची 100 महत्वाची वाटते. आणि त्या वास्तूने टाटा कल्चर निर्माण केलं. त्या वास्तूमध्ये टाटा कल्चर निर्माण झालं. त्या वास्तूने आणि त्या वास्तूमधल्या धोरणाने टाटा कल्चर सतत वाहत राहील, प्रवाही राहील, प्रभावी राहील. काळाच्या ओघात काळानुरूप बदल करेल, पण आपली चिरंतन मूल्य टिकवून ठेवेल. याची साक्षीदार, साथीदार, निर्माता, प्रक्रियात्मक पेरणी करणारी वास्तू म्हणून बॉम्बे हाऊस. म्हणजे बॉम्बे हाऊस या प्रतीकातून त्याचं हे मूल्य का टिकून राहिलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस असं या पुस्तकाचं उद्दिष्ट. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की अगदी अलीकडच्या काळामध्ये एखाद्या कौटुंबिक व्यावसायिक संस्थेची, ज्याला आपण फॅमिली कन्सर्न असं म्हणतो, त्या फॅमिली कन्सर्नचं आयुष्य किती असतं याच्याबद्दलचे 2 सर्वे प्रकाशित झाले आहेत. एका सर्वेमध्ये असं म्हटलंय की जागतिक पातळीवरती जर विचार करायचा झाला तर साधारणपणे 3ऱ्या पिढीमध्ये फॅमिली कन्सर्नला उतरती कळा लागते.
आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये, अगदी जगामध्ये सुद्धा अशा आशयाची आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणं दिसतात. साधारणपणे 23, 24, 25 वर्ष आपला एखादा व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्या व्यवसायाचं कात टाकावी लागते. त्या व्यवसायामध्ये एक तर ते आपला मूळ व्यवसाय तरी सोडतात किंवा त्याचं मूळ कुटुंब तरी ते बाहेर जातं, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अपवाद म्हणजे टाटा समूह आहे. एका अर्थानं जमशेदजी टाटा यांनी जेव्हा टाटा समूहाची उभारणी सुरू केली त्यावेळेला ती फॅमिली कन्सर्नच होती. ते, त्यांचे 2 मुलगे, त्यांचे काही मित्र, त्यांनी मुद्दामून शोधून काढलेले सहकारी, यातनं ती सुरू झाली. पण आज टाटा समूह अस्तित्वात येऊन 150हून जास्त वर्ष गेली आहेत. पण अशी वर्ष गेल्यानंतरही हा समूह उतरणीला लागानं तर सोडूनच द्या, एका वेगवेगळ्या रूपानं तो आपल्या समोर येत असतो. हे रूप वेगवेगळं असलं, ते वेगवेगळ्या क्षेत्रातलं असलं तरी मूळ टाटा समूहाची विश्वासार्हता, टाटा समूहाची निष्ठा, मूळ टाटा समूहाचं राष्ट्रप्रेम, मूळ राष्ट्राची गरज लक्षात घेऊन आपल्या कुतीच्या पलीकडचा विचार करत, ते स्वप्न नव्हे तर ते उद्दिष्ट प्रत्यक्षात आणणारा समूह म्हणजे टाटा समूह असू दे. त्याची परंपरा त्यांची पहिल्यापासूनची आहे. ज्या वेळेला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये आणली तेव्हाही ते याच निकषांवरती होतं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स याच निकषावरती होतं. कॅन्सर हॉस्पिटल याच निकषावरती होतं. या प्रक्रियेमध्ये प्रत्येकच निर्णय चुकीचा झाला, बरोबर आला असं नाही. काही निर्णय चुकीचेही झाले, परंतु त्या वेळेला त्या निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये आलेल्या अडचणीमुळे, त्या वेळच्या काळानं निर्माण केलेल्या परिस्थितीच्या दबावांमुळे तो निर्णय इच्छित दिशेनं, इच्छित वेगानं नेता आला नसेल. परंतु ती प्रक्रिया सुरू करताना पूर्ण अभ्यास करायचा, ही परंपरा नंतर यशस्वी ठरलेल्या घटकांमध्येही आहे, उपक्रमांमध्येही आहे. आणि त्या दिशेनं तो जात नाही म्हटल्यानंतर त्याची मोकळेपणानं चर्चाही आहे. या पुस्तकामध्ये टाटाच्या सर्व यशस्वी प्रकल्पांची जितकी चर्चा आहे तितकंच टाटा समूहानं शिपिंग लाईन सुरू केली, परंतु तत्कालीन ब्रिटिश राजवटीनं आणि ब्रिटिश राजवटींच्या पूर्णपणानं पाठिंब्यानं त्यावेळच्या ब्रिटिश ओनर्स असलेली, ब्रिटिश मालकी असलेल्या शिपिंग कंपनीनं इतके काहीतरी विचित्रपणाने वर्तणूक केले की टाटाला स्वतःची खाजगी शिपिंग लाईन चालवता येणं कठीण झालं. हे पुस्तक अत्यंत मोकळेपणाने मांडतं. हेच खरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ज्या समूहामध्ये 35-40 वर्ष त्यांनी नोकरी केली, ज्या समूहाने आपली करिअर घडवली, असं मोकळेपणाने आर गोपालकृष्णन आणि हरीश भट यांनी केवळ याच पुस्तकांमध्ये नव्हे तर इतरही अनेक वेळा सांगितलंय, तिथेही ते अत्यंत मोकळेपणाने हा निर्णय तेव्हा चुकला हे जसं सांगतात, तसं साधारणपणे फॅमिली कन्सर्न मध्ये, कौटुंबिक व्यवस्थेमध्ये आपला निर्णय चुकला तरी त्याची अंमलबजावणी हेकटपणानं सुरू केली जाते. आणि मुळातच भारतीय कंपन्या आणि भारतीय मानसिकता अशी आहे की एखादा आपण सुरू केलेला प्रकल्प किंवा प्रॉडक्ट चाललं नाही तरी आपल्याला ते बंद करायचा बंद करायचा निर्णय घेता येत नाही. मी गमतीने अनेकदा म्हणतो की अहो, साबणासारखी छोटी वस्तू सुद्धा बाजारात हिरिरीनं आणली जाते, त्या बाकीच्या स्पर्धेमुळे तो साबण चालला नाही तर भारतीय कंपनी स्वतःचा साबण सुद्धा मागे घेत नाही. अशा वेळेला कितीतरी वर्षांपूर्वी, अगदी देश परतंत्र असताना, म्हणजे 80-85-90 वर्षांपूर्वी अत्यंत चांगल्या उद्देशाने भारतीय व्यापाऱ्यांना आपला माल परदेशी पाठवणं किंवा परदेशातनं आपल्यासाठी माल आणणं सोयीचं जावं आणि त्याच्यासाठी पूर्णपणाने मक्तेदारी असलेली, तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा पाठिंबा असलेली, पूर्णपणाने त्यांच्या मालकीची नसली तरी सहकार्याने आणि सामर्थ्याने चालणारी कंपनी जर एकमुखी राहिली, एक हाती तिच्याकडे व्यवसाय झाला तर ती मक्तेदारीच्या वरवंट्याखाली आपल्याला भिडेल. एवढ्या करता इतर देशातनं भाड्याने जहाज आणून टाटा समूहानं शिपिंग लाईन सुरू केली.
परंतु त्याच्यावरती टाटा समूहानं ज्या वेळेला त्या ब्रिटिश शिपिंग लाईनपेक्षा कमी भाव चढवला, त्याच्या कितीतरी पट म्हणजे त्यांचा $24 भाव होता, यांनी $16 व्यवसाय पाऊंडांनी व्यवसाय सुरू केला, तर त्यांनी 1.6 पाऊंडाचा भाव लावायला सुरुवात केली. यातला धोका आणि मग इतका दर कमी झाला म्हटल्यानंतर त्यांनी जी वेगळी कलम केली त्याच्याबद्दलचा आवाजही उठवण्याचा जमशेदजींनी प्रयत्न केला. अगदी त्याच्याकरता ते वरपर्यंत ब्रिटनच्या राजवटीपर्यंत पोहोचले. साहजिकच त्याला उत्तर मिळणार नव्हतं. त्यांनी त्यांच्या तत्कालीन एतद्देशीय व्यापारी वर्गाला या धोक्यापासून सावध करायचा प्रयत्न केला, पण त्या व्यापारी गणितापुढं त्यावेळच्या भारतीय इतर व्यापाऱ्यांनी टाटा शिपिंगची साथ सोडली आणि ते पुन्हा ब्रिटनच्या त्या मक्तेदारीच्या कंपनीकडे गेले. यातनं आपला व्यवसाय चालवता येणार नाही याची खात्री पटल्यानंतर चुकीचा निर्णय बदलण्याचा, अशामुळे चूक ठरलेला निर्णय बदलण्याचा त्यावेळचा धोरणीपणा, एका अर्थानं धाडस की या समूहाला कंपनी बंद करावी लागली, हा बट्टा कायमचा लागेल, पण यातनं दबावाखालती न येता इतका लॉस सातत्यानं सहन करणं लक्षात परवडणार नाही, हे घेऊन तो निर्णय बदलणं, अशाही वेगळ्या निर्णयाची चर्चा या पुस्तकामध्ये आहे. हा भाव आपल्या देशात आजही फार कमी असतो. त्याचा काळ उलटून गेला, त्याचं प्राइसिंग उलटून गेलं, ते अंगाशी यायला लागलं, तरीही आपण एकदा सुरू केलेला प्रकल्प नाकारत नाही. पण असा प्रकल्प नाकारणं हे टाटा समूहानं तेव्हाही दाखवलं, हे गणित लक्षात घेऊ. अगदी त्या टोकाचं नसलं तरी सुद्धा ज्या वेळेला टाटानं तनिष्क आणि टायटन सुरू केलं, त्याच्या पहिल्या दिवसापासून क्षरेक देसाई होते. त्याच्या सुरुवातीच्या अडचणी, नंतरच्या अडचणी याची फार विस्तृत चर्चा या पुस्तकामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की भावशेखर मध्ये याची चर्चा केली पाहिजे. आणि ह्या पुस्तकाची जी रचना आहे ना, ती सुद्धा फार मोठी गमतीची आहे. उगाच स्तुतीपर लेखापरी लेख अशा पद्धतीनं पुस्तक चालत नाही. हा विषय काय हजारो पानांवरती चालला असता, कारण टाटा समूहामध्ये आज मितीला सुद्धा 125हून जास्त कंपन्या आहेत. काळाच्या ओघामध्ये यांची संख्या मागे पुढे झाली आहे. टाटा समूहाच्या संपूर्ण आज 150 वर्षाहून जास्त वर्षाच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या टप्प्यावर घडल्या आहेत. पण एका 10 विशिष्ट मुद्द्यांवरती चर्चा करायची. त्या प्रत्येक प्रकरणामध्ये ह्या 10 मुद्द्यांची 10 प्रकरणांमध्ये चर्चा करायची. ते 10 मुद्दे कुठचे आहेत? त्याला या दोन लेखकांनी आर गोपालकृष्णन आणि हरीश भट यांनी 10 P's असं म्हटलंय. ते 10 P's आहेत: फिलॉसॉफी, पर्पज, पायोनियरिंग, पीपल, प्रोग्रेस, परसिस्टन्स, प्रिन्सिपल्स, प्रॉफिट्स, पर्स्पेक्टिव्ज आणि पोस्टस्क्रिप्ट. मी पुन्हा म्हणतो, हे 10 P's आहेत या पुस्तकामध्ये: फिलॉसॉफी, पर्पज, पायोनियरिंग, पीपल, प्रोग्रेस, परसिस्टन्स, प्रिन्सिपल्स, प्रॉफिट्स, पर्स्पेक्टिव्ज आणि पोस्टस्क्रिप्ट. यातल्या प्रत्येक प्रकरणाची रचना ही खूप चांगली आहे. या प्रत्येक प्रकरणामध्ये सुरुवातीला तो मुद्दा घेऊन, म्हणजे फिलॉसॉफी हा जो मुद्दा किंवा त्या प्रकरणाचं शीर्षक असेल, तर टाटा समूहाची फिलॉसॉफी जमशेदजी टाटांनी समूह सुरू करताना कशी होती, JRD टाटांच्या काळात त्याचं सातत्य राखत असताना कालानुरूप त्याच्यात बदल कसे झाले, आता रतन टाटांच्या काळामध्ये कसे बदल झाले आहेत, याचा धावता आढावा प्रत्येक प्रकरणात त्या मुद्द्याला अनुसरून काही मोजक्या पानांमध्ये घेण्यात आलाय. आणि ते प्रकरण संपवताना या 3 काळातली प्रत्यक्षात घडलेली टाटा समूहातल्या उदाहरणांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मग फिलॉसॉफीमध्ये अशी आधी सुरुवातीला थोडा निबंध, मग 3 उदाहरणं, पर्पज मध्ये असं संपूर्ण 10 प्रकरणात होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक जगावरती लिहिताना एक वेगळाच पायंडा हे पुस्तक पाडून जातं. आणि हे पुस्तक आज भावशेखर मध्ये घ्यायचं खरं कारण सांगतो. TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ही माझा अत्यंत लाडका शेअर आहे. हे मी कधीच लपवून ठेवलेलं नाही. ते त्याची सविस्तर चर्चा या पुस्तकामध्ये आहेच. साहजिकच TCS हे टाटा सन्स आणि टाटा समूहाचं एक झळाळतं रत्न आहे. परंतु TCS मध्ये हे एकमेव कारण नाहीये. कारण या पुस्तकामध्ये TCSचा जेवढा उल्लेख आहे त्याच्यापेक्षा जास्त सविस्तर चर्चा TCS स्टोरी या पुस्तकामध्ये आहे. परंतु TCSची चर्चा करताना
1903 या त्या काळच्या जुन्या कॉम्प्युटर्सची चर्चा आहे। FC कोहली या व्यक्तिमत्वाची चर्चा आहे। माझ्या सुदैवानी माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः 1903 वर काम केलंय। या पुस्तकामध्ये TCS ची स्टोरी सांगताना असलेल्या हॉलरीथवर मी काम केलंय। या पुस्तकात TCS ची स्टोरी सांगताना 2004 अशा नावाचं आलेल्या कॉम्प्युटर्सची चर्चा आहे, त्याच्यावर मी काम केलंय। माझ्या त्या सुरुवातीच्या काळातल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या। हे पुस्तक वाचत असताना, TCS ची स्टोरी वाचताना पुन्हा मी ते TCS स्टोरी हे संपूर्ण पुस्तक वाचलं। मला खात्री आहे हे पुस्तक तुम्ही वाचक म्हणून जेव्हा वाचायला सुरुवात कराल त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुमचा ज्या क्षेत्राशी संबंध आलाय त्याच्या संबंधातल्या टाटा समूहाचं ते कंपनीचं पुस्तक वाचायला आवडेल। आणि इतक्या मोकळेपणानं याच्यामध्ये चर्चा आहे की आपल्यापेक्षा जागतिक बाजारातल्या, आपल्यापेक्षा स्थानिक बाजारातल्या ज्या कंपन्यांची कामगिरी उजवी आहे, अत्यंत मोकळेपणाने त्याचं कौतुक या पुस्तकामध्ये आढळतं। आणि म्हणून आजचा विषय जमशेदजी टाटा, हे पुस्तक मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर। जमशेदजी टाटा, पॉवरफुल लर्निंग फॉर कॉर्पोरेट सक्सेस, लेखक R गोपालकृष्णन आणि हरीश भट। मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर।